रूल नंबर 4, इफ द गिवन डीई डिफरन्शियल इक्वेशन इज ऑफ द फॉर्म. काय सांगितलं, इथे तुम्हाला एक्स जो आहे तो इथे कॉमन निघत होता, पण आता इकडे म्हणजे काय, इकडे काय आहे, इथे आहे तुमच्याकडे एक्स डीवाय. कुठली टर्म आहे, एक्स डीवाय आहे, बरोबर ना, बरोबर. मग इथे काय असणं अपेक्षित आहे, इथे एक्स डीवाय म्हटलं, इकडे काय वाय डीएक्स, करेक्ट. सो काय असणार, वाय डीएक्स. मग कुठनं कॉमन निघणार, पहिल्या फंक्शन मधनं. सो F1 XY, बरोबर. इथे मी लिहितो वेगळ्या कलरने. इकडे मात्र काहीही कॉमन निघत नाही, बरोबर. कॉमन निघत नाही किंवा निघत असेल व्हॉटेवर, पण आपला सगळा पॉइंट ऑफ इंटरेस्ट कुठं आहे, इथं. इथं काय निघायला पाहिजे, आता इथे वाय निघायला पाहिजे कॉमन आणि इथे डीएक्स असायला पाहिजे. लक्षात ठेवा, इथं जेव्हा मी एक्स कॉमन निघेल म्हणतो, इथे F1 XY आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही की त्याच्यातनं काय कॉमन निघते किंवा काय काय फरक पडत नाही. आपल्यासाठी इंटरेस्ट काय आहे, एक्स डीवायचा आहे आणि इथे पॉइंट ऑफ इंटरेस्ट काय आहे, वाय आणि डीएक्स आहे. सो एवढं लक्षात ठेवायचं की असं दिसलं पाहिजे. आणि असं जर असेल आणि अजून एक त्याच्यामध्ये ऍडिशनल कंडिशन जी इथं वापरली तीच कंडिशन, अँड आता थोडंसं चेंज होईल की नाही, काहीतरी रिव्हर्स झालंय. एक्स डीवाय होतं तिथे वाय डीएक्स आहे. मग आता याचा सिनेरिओ सुद्धा काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे मित्रांनो. म्हणजे काय भेटणार आपल्याला, डॅबा एन बाय डॅबा एक्स मायनस डॅबा एम बाय डॅबा वाय. आणि आता इथे डिनॉमिनेटरला इथे एन होतं, तर इकडे काय असणार आहे, ऑब्व्हियसली इथे असणार आहे एम. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला मिळणार आहे फंक्शन ऑफ वाय. म्हणजेच काय की फंक्शन कोणाचं, फक्त वायचं. सो इथे आपण लिहिणार फंक्शन ऑफ वाय ओनली, राईट, फंक्शन ऑफ वाय ओनली. आणि मग याच्यावरनं जर असं आपल्याला मिळत असेल, जे येणारा आन्सर फक्त वायचं असेल, तर मग आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर सांगू शकतो. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e raised to integration of f of y dy. So this is all about integrating factor by using rule number 3 and rule number 4. Hello guys, welcome to SK Sir's Maths Academy. आपण पाहतोय रूल नंबर 4. आपण आतापर्यंत रूल नंबर 1, 2, 3 हे आपण नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनच्या संदर्भातले जे काही रूल्स आहेत टू फाइंड आउट इंटिग्रेटिंग फॅक्टर ते पाहिलेले आहेत. 1 पाहिलाय, 2 पाहिलाय, 3 पाहिला. 4th रूल जो आहे तो पण आता पाहिलाय आपण आणि त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स करायचे आहेत. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन विच कॅन बी सॉल्व्ड बाय युजिंग रूल नंबर 4. रूल नंबर 4 ची कंडिशन जी आहे ती आपल्या लक्षात असेलच. एक्स डी वाय असं असेल तर काय वापरतो, रूल नंबर 3. आणि वाय डी एक्स असं जर आपल्याला सापडत असेल तर आपण कुठला रूल वापरणार आहोत, रूल नंबर 4. दॅट्स इट. इथे ऑब्झर्व करायचंय पॅटर्न कुठला आहे ते बघूयात आपण. मग इथे आपण नोटीस केलंय वाय डी एक्स आहे, म्हणजे ह्या फंक्शन मधनं, या ब्रॅकेट मधनं वाय कॉमन निघालाय, इकडे मात्र एक्स कॉमन नाहीये. सो रूल नंबर 4 ने सॉल्व्ह करता येऊ शकतं. लक्षात ठेवा स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर जी आहे ती नेहमीच फॉलो करायची आहे. कुठली, स्टेप 1 ज्याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन लिहितो आपण. आता इथे लकीली ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेच. सो डायरेक्टली यम लिहिता येईल आपल्याला. सो यम इज इक्वल टू, जर पाहिलं तर ह्या वाय ने मल्टिप्लाय करून घेऊ याला आपण, मग हा टोटल यम होऊन जाईल ट्वाइस एक्स वाय प्लस ई रेस टू एक्स इंटू वाय इंटू लॉग वाय. हा आहे यम. आणि यन जो आहे तो यन आहे फक्त ई रेस टू एक्स. सेकंड स्टेप माहिती आहे आपल्याला. सेकंड स्टेप मध्ये आपण एक्झॅक्टनेस चेक करत असतो आणि एक्झॅक्टनेस चेक करायचं आहे म्हणजेच पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. कोणाची, यमची, विथ रिस्पेक्ट टू वाय. मग आता याची विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काय आहे तेच करायचं असेल तर इथे बघून घ्या. वाय ची इथे 2x हा कॉन्स्टंट आहे तो ऍज इट इज लिहिला. वाय ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 विथ रिस्पेक्ट टू वाय. प्लस इथे ई रेस टू एक्स कॉन्स्टंट आहे ऍज इट इज लिहून घेतलं, हे खरं आहे. पण आता मात्र इथे आपल्याला वाय इंटू लॉग वाय असं मिळाले, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन. आणि मग आपल्याला इथे प्रॉडक्ट रूल वापरायला लागेल डिफरन्शिएट करण्यासाठी. मग काय करतो, आठवत असेल आपल्याला की यू फी यांचा प्रॉडक्ट रूल कसा वापरतो, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज ठेवूयात, सेकंड फंक्शनची डेरिव्हेटिव्ह प्लस आता काय करायचंय
फर्स्ट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड फंक्शन ॲज इट इज, आणि हे असं वाईस वर्सा लिहिलं तरी चालेल, फर्स्ट टर्म सेकंडच्या जागी लिहिलं तरी चालतं. मग फर्स्ट टर्म जी आहे कुठली आहे, फर्स्ट टर्म वाय, बरोबर. मग फर्स्ट जी टर्म आहे वाय ती पहिल्यांदा ॲज इट इज लिहितो मी, वाय ॲज इट इज लिहिला. डेरिव्हेटिव्ह कोणाची घेणार, ह्या लॉग वायची. लॉग वायची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती काय येणार आहे, 1/y, बरोबर. काय आली ती 1/y प्लस, आता कुठलं फंक्शन ॲज इट इज ठेवायचंय, आता ठेवायचंय लॉग वाय ॲज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायची आता, ह्या वायची, ती येणार आहे 1 विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय आपण. सो वायला वाय कट झाला मित्रांनो, आणि मग आन्सर जे आहे ते काय मिळालं, 2x प्लस, हे बघून घ्या इथं काय 1 आहे, 1 प्लस लॉग वाय, सो e⁻x 1 प्लस लॉग वाय. ठीक आहे, हे तुमची पार्शियल डेरिव्हेटिव्ह झाली ∂m/∂y. सो नाऊ ∂n/∂x म्हणजेच काय, ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता माहिती आपल्याला सगळ्यांना e⁻x याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, e⁻x येणार विथ रिस्पेक्ट टू x फायनल. सो अशा पद्धतीने दोन डेरिव्हेटिव्ह मिळाल्या, ही एक मिळाली आणि ही ∂m/∂y ही सुद्धा मिळाली. आणि जर ऑब्झर्व केलं तर या दोन्हीही डेरिव्हेटिव्ह ह्या काय डिफरंट आहेत, सेम नाही. म्हणून आपलं कंक्लुजन काय असणार आहे, मग आपण सांगू शकतो दॅट इम्प्लाइज ∂m/∂y इज नॉट इक्वल टू ∂n/∂x. आणि म्हणजेच मग आपण सांगणार की गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज नॉन एक्झॅक्ट, राईट. आणि हे नॉन एक्झॅक्ट आहे म्हणून नेक्स्ट स्टेपमध्ये विच इज स्टेप नंबर 3 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा नेचर बघायचं आहे. सो आपण काय सांगणार तिकडे, गिव्हन DE कंटेन्स, कुठली टर्म आहे त्याच्यामध्ये आपण नोटीस केलं, अंडरलाईन केलंय मी, y/dx आहे. सो कंटेन्स y/dx. अँड आपण कुठली कंडिशन बघत असतो, आता लक्षात घ्या हे उलट होणार आहे, ∂n/∂x मायनस ∂m/∂y. आणि आता डिनॉमिनेटरला मात्र आपण काय करत असतो, यम लिहित असतो, बरोबर. मग आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. ओके, सो हे कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर आपण कसं लिहिणार बघा, ते ∂n/∂x e⁻x राईट, मायनस करायचे आणि एवढी पूर्ण टर्म आहे ती पूर्ण टर्म लिहायला लागेल आपल्याला. सो ती काय येते बघा, 2x प्लस e⁻x 1 प्लस लॉग x अपॉन यम जो आहे तो यम लिहायचे, यम इथं लिहिलाय बघा मी. आता हा यम लिहा किंवा तुम्ही हा यम लिहा, दोन्हीपैकी कुठलाही यम चालेल. ओके, सो आता लिहूयात आपण 2xy प्लस e⁻x y लॉग y सॉल्व करायचं. सो दिस इज इक्वल टू, सिम्प्लिफाय केल्यावर काय लक्षात येतं, e⁻x मायनस 2x, त्याच्यानंतर इथे काय होणार, मायनस प्लस काय येणार, मायनस, आता ह्या e⁻x ने मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे आपल्याला, किंवा नाही केलं तरी चालेल, समजा हे असं ठेवलं तरी चालेल, e⁻x 1 प्लस लॉग x अपॉन, आता डिनॉमिनेटर मध्ये काय कॉमन निघते आपल्याला, y कॉमन निघेल. सो आपण y कॉमन काढूयात, y कॉमन काढला, इकडे राहिला 2x, बरोबर. याच्यातनं y कॉमन म्हणजे थोडक्यात हे ओरिजिनल घ्यायचंय. ओके, सो y कॉमन काढला, 2x प्लस e⁻x लॉग y, हे ओरिजिनल आहे ते लिहिलं मी. आता थोडंसं अजून कॅल्क्युलेशन करावं लागेल, e⁻x मायनस 2x, इथे याने मल्टिप्लाय केलं तर मायनस e⁻x होईल, आणि हा मायनस प्लस म्हणजे काय होणार, मायनस लॉग, इथे आय थिंक इथे लॉग y असेल, इथे लॉग y आहे, आय एम सो सॉरी फॉर दिस, इथे लॉग y आहे, गोंधळ करून घेऊ नका, लिहिताना मिस्टेक केली आहे. तर इथे काय आहे, लॉग y, सो इथे पण लॉग y अपॉन y 2x प्लस e⁻x लॉग y. मग इथे बघा कट होणार आहे, हे काय कट होणार, मायनस म्हणजे मायनस e⁻x आणि प्लस e⁻x कॅन्सल करतील एकमेकांना. सो फायनली माझ्याकडे मी मायनस साइन पण बाहेर लिहितो बघा आता.
सो मायनस आणि हो इथे e रेज टू एक्स राहिला. ओके, मल्टिप्लाय केलं ना याला, तो e रेज टू एक्स. मग आता काय राहिले, मायनस साईन बाहेर लिहितो, मायनस साईन बाहेर लिहिलं तर इथे काय येईल 2x बरोबर, आणि हे पण मायनस साईन बाहेर म्हणजे प्लस e रेज टू एक्स लॉग वाय अपॉन काय इकडे 2x प्लस e रेज टू एक्स लॉग वाय. राईट. सो आता इथे काय येते बघूयात आपण. पूर्ण ब्रॅकेट जो आहे हा पूर्ण ब्रॅकेट, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट पूर्णपणे कॅन्सल करेल एकमेकांना. फायनली आन्सर राहतं -1/y. काय राहिलं -1/y विच इज फंक्शन ऑफ y ओनली. ओके, आता आपल्याला जे मिळालं ते काय आहे, फंक्शन ऑफ y ओनली. आणि मग आता हे सॉल्व्ह करायचं आहे. मग आता पुढे याच्यानंतर आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. आणि ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे, कुठला फॉर्म्युला आहे इंटिग्रेटिंग फॅक्टरसाठी, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ काय आहे हे f ऑफ y dy. सो दिस इज इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन -1/y dy. राईट. सो आता आपल्याला माहिती आहे हे मायनस साईन बाहेर लिहितो आपण. सो e रेज टू मायनस काय येणार आहे 1/y म्हणजेच काय येणार आहे लॉग y येणार. काय येणार लॉग y बरोबर. मायनस साईन बाहेर घेतलंय 1/y चं इंटिग्रेशन लॉग y असतं. सो आता एक गोष्ट माहिती आपल्याला, हे असं लिहिलं काय आणि त्याच्या ऐवजी e रेज टू लॉग y आणि हा -1 ह्या y ची पॉवर म्हणून लिहिला काय, सेमच मिनिंग आहे. सो e आणि लॉग एकमेकांना कट करतील, आन्सर येईल y रेज टू -1 येईल. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू काय लिहिणार मी 1/y. सो हा माझा इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाला नाही. सो नेक्स्ट स्टेप जी आहे स्टेप नंबर 4, त्याच्यामध्ये आपण प्रॉडक्ट घेत असतो. कोणाचा प्रॉडक्ट, इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं असतं तुमच्या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला mdx प्लस ndy इज इक्वल टू 0. राईट. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालाय मला 1/y आणि मल्टिप्लाय करायचे पूर्ण डिफरन्शियल इक्वेशन जे आहे, म्हणजेच काय m जो आहे तो लिहा 2xy प्लस e रेज टू एक्स y इंटू लॉग y dx प्लस n आहे e रेज टू एक्स dy इज इक्वल टू 0. आता ह्या y ने प्रत्येकाला डिवाइड करूयात, म्हणजे काय येईल 2xy अपॉन y प्लस e रेज टू एक्स y इंटू लॉग y अपॉन y. हा झाला तुमचा m प्लस e रेज टू एक्स ला डिवाइड करायचे y ने dy इज इक्वल टू 0. ओके. सो आता हे जर आपण कट केलं तर y ला y कट होणार आहे बघा. ह्या y ला y कट झाला, ह्या y ला y कट झाला. जे राहील ते आपलं फायनल डिफरन्शियल इक्वेशन असेल इन अ एक्झॅक्ट फॉर्म. सो काय येणार आहे 2x बरोबर ना, 2x आहे ना, 2x अपॉन काहीच नाहीये 2x प्लस e रेज टू एक्स लॉग y बरोबर ना, हेच राहते dx प्लस e रेज टू एक्स अपॉन y dy इज इक्वल टू 0. आता हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन मिळालंय आणि हे क्लिअरली माहिती आहे आपल्याला की दिस इज एक्झॅक्ट. राईट. सो एक्झॅक्ट आहे. मग नेक्स्ट स्टेपला आपण जनरल सोल्युशन फाइंड आउट करतो. सो जनरल सोल्युशन स्टेप नंबर 5 जनरल सोल्युशन. त्याच्यासाठीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय फॉर्म्युला असतो, इंटिग्रेशन ऑफ m बाय कीपिंग y कॉन्स्टंट. y को कॉन्स्टंट ट्रीट करना है आणि मग m लिहितो. हा m म्हणजे एवढा पूर्ण ब्रॅकेट 2x प्लस e रेज टू एक्स लॉग y राईट dx प्लस इथं घेतो आपण पुढच्या n मधल्या अशा टर्म ज्यांच्यामध्ये x नाही. पण आता इथे बघा एकच टर्म आहे त्याच्यात पण x आहे, म्हणजे ही टर्म घेता येणार नाही, म्हणजे काय घ्यायला लागेल 0च घेतो आपण dy इज इक्वल टू c. सो आता इथे 2x चं इंटिग्रेशन काय येणार 2x² प्लस e रेज टू एक्स इंटिग्रेशन e रेज टू एक्सच येतं आणि लॉग y हा yच कॉन्स्टंट आहे म्हटलं लॉग y सुद्धा काय आहे कॉन्स्टंट. तो सो ॲज इट इज येईल, हे सगळं 0 होऊन जाईल इज इक्वल टू c लिहायला लागेल. सो 2 ला 2 कट झाला आणि मग फायनली मित्रांनो आन्सर आलेला आहे x² प्लस e रेज टू एक्स
log y is equal to c. This is your final general solution. नेक्स्ट क्वेश्चन. आता जरा याला फास्ट मध्ये सॉल्व्ह करूयात आपण. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ते कुठल्या टाइप मध्ये वगैरे जातं हे लगेच नाही बघायचंय. तुम्हाला पहिल्यांदा यम आणि एन काय आहे ते लिहायचं. सो यम इज इक्वल टू, हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे तो यम आहे 3x² सेकंड स्टेप मध्ये आपण त्यांच्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह चेक करत असतो, म्हणजे एक्झॅक्टनेस चेक करायचा आहे. त्याच्यासाठी डॅबा एम बाय डॅबा वाय इज इक्वल टू, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. 3x² काय राहणार सांगा? कॉन्स्टंट आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. 3x² काय? कॉन्स्टंट, बरोबर. 3x² कॉन्स्टंट. आणि मग 3x² कॉन्स्टंट झाल्या y⁴ ची डेरिव्हेटिव्ह काय येणार? तर ती येणार 4y³, बरोबर. x⁴ ची डेरिव्हेटिव्ह काय असते? n x⁻n−1 च्या रूलनुसार. प्लस याची डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2x कॉन्स्टंट आहे, y ची डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1. राईट. सो अशा पद्धतीने फायनली आन्सर काय आलं आपलं बघा. 4 3 12 x² y³ प्लस 2x. आता त्याच्यात अजूनही एक गंमत तुम्हाला सांगतो. याच्यातनं असंही होऊ शकतं की तुम्ही याच्यातनं समजा x कॉमन आहे, x कॉमन आहे, y कॉमन आहे, त्यांना बाहेर घेऊ शकता. इथे x कॉमन आहे, त्यांना बाहेर घेऊ शकता. याला सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये लिहू शकता, कारण की इकडे जो कॉमन असेल आणि इकडे तोच कॉमन असेल तर तो थ्रू आउट डिवाइड केल्यावर तो कॅन्सल पण होणार आहे. असंही सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये लिहिता येऊ शकतं तुम्हाला, काही अडचण नाही. तसंही करता येतं कॅन्सल आउट करून. पण आता ठीक आहे, हे असं लिहिलं तर आपण करतोय तर कॅल्क्युलेशन करून बघूयात की काय येतं. मी काय बोलतोय हे तुम्हाला इथे दाखवतो मी, की हे जे आहे याच्यातनं काय कॉमन निघेल. फर्स्ट याच्यातनं बघा, तर त्याच्यातनं एक्स कॉमन निघेल, बरोबर ना. इथं पण एक्स आहे, एक्स आहे. आणि काय कॉमन निघेल? वाय कॉमन निघेल, वाय. आणि मग जर एक्स वाय कॉमन निघाला तर इथं काय येईल? 3xy³ प्लस इथे 2 असेल फक्त, एक्स वाय तर कॉमन निघालेला आहे, dx प्लस. आता इथे बघा, इथे काय कॉमन आहे? इथनं कॉमन निघेल, एक्स कॉमन निघेल, रादर x² कॉमन निघेल. काय निघेल? x² कॉमन निघेल. आणि मग इथे काय राहील? ट्वाइस xy³ मायनस 1 राहील, dy इज इक्वल टू 0. मग ह्या ठिकाणी तुम्ही थ्रू आउट जे आहे, थ्रू आउट एक्सने जर डिवाइड केलं तर तुमचं हेच डिफरन्शियल इक्वेशन असंही होऊ शकतं. थ्रू आउट एक्सने डिवाइड केलं तर इथं एक डिवाइड केलं तर इथे एक्स आणि ते एक्स काय होणार? एक्सला एक्स कट होईल, हा बरोबर ना. आणि हा इथला एक्स याच्यातला एका एक्सला कट करलं, म्हणजे y 3xy³ प्लस 2 dx प्लस x 2xy³ मायनस 1 dy इज इक्वल टू 0. असंही होऊ शकतं, असंही लिहिता येईल. आणि मग तुम्हाला कळेल की y dx प्लस x dy असा फॉर्म आला. रूल नंबर 2 साठी पण ट्राय करू शकता तुम्ही. रूल नंबर 2 ला असा फॉर्मॅट हवा असतो. जर रूल नंबर 2 ने नाही झालं तर मग मात्र पुढच्या रूल नंबर 3, रूल नंबर 4 असं शोधायचं. तर असंही करता येऊ शकतं, पण आता मी जास्त सॉल्व्ह न करता असं केलेलं आहे. सो तुम्ही आता जे आपण स्टँडर्ड प्रोसिजर आहे तर तीच फॉलो करा, विनाकारण कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे. पण मला हे सांगायचं की असंही सॉल्व्ह करता येतं, हे रिड्यूस करून, डिफरन्शियल इक्वेशन रिड्यूस करून पण करता येतं. सो आता इथे हे आन्सर आलेलं आहे आपलं. फाईन. नंतर डॅबा एन बाय डॅबा एक्स इज इक्वल टू, याची पार्शियल डेरिव्हेटिव्ह याची एनची विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. जर करत असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स तर वाय कॉन्स्टंट असतं, म्हणजे 2y³ कॉन्स्टंट ॲज इट इज. आणि x³ ची डेरिव्हेटिव्ह काय येणार? 3x² मायनस एक्सची, ह्या x² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x. सो व्यवस्थित केल्यानंतर काय येणार? 3 2 6 x² y³ मायनस 2x असं आपल्याला मिळालेलं आहे. आता हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला भेटल्यानंतर आता काय करायचंय? चेक करायचं की हे इक्वल आहेत का? तर ऑब्व्हियसली इक्वल नाही आहेत, दिसतेच ते आपल्याला इक्वल नाही आहेत ते, बरोबर ना. जरी 2 ने तुम्ही केलं तरी ते इक्वल होणार नाहीत, बरोबर. सो डॅबा एम बाय डॅबा वाय इज नॉट इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. सो दॅट इम्प्लाइज गिव्हन डीई इज नॉन एक्झॅक्ट, बरोबर. नॉन एक्झॅक्ट आहे असं सांगू शकतो आपण. आणि ते जर नॉन एक्झॅक्ट असेल तर आपल्याला काय करावं लागेल? पुढची स्टेप करायला लागेल, आणि ती पुढची स्टेप आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो स्टेप नंबर 3
आपल्याला फाइंड आउट करायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी आता सध्या रूल 4 बघतोय आपण. सो मग तसं करूयात. आता समजा एखाद्याला असा प्रश्न पडला, सर मला हा जो पॅटर्न आहे, आता तुम्ही एक्सप्लेन केला त्याप्रमाणे इथे एक्सप्लेन केलं होतं त्याप्रमाणे याच्यातनं कॉमन निघतं दोघांमध्ये, मग आम्ही तो रूल 2 वापरू का? रूल 2 काय आहे? रूल 2 आहे 1 जर ते आणि हो इथे होमोजिनियस आहे का? होमोजिनियस नाहीये, म्हणून मग रूल 2. मग रूल 2 काय? mx - ny. असं केलं तर काय येतंय ते बघा. यम जो आहे तुमचा, यम ला मल्टिप्लाय केलं तुम्ही एक्स ने तर काय येणार आहे? 3x³ y⁴ प्लस इथे एक्स ने मल्टिप्लाय केलं 2x² y मायनस साइन. आता पुढे ज्यांचे मायनस रिव्हर्स करा, म्हणजे साइन रिव्हर्स करा. इथे येणार आहे 2x³ आहे आणि y ने मल्टिप्लाय करतो, बरोबर ना? y ने मल्टिप्लाय करतो, सो y⁴ असं येणार. आणि पुढे त्याच्या पुढे जाऊन अजून काय येणार आहे? हे झालं मायनस. आता ऍक्च्युअली इथं मायनस झालं, साइन रिव्हर्स करतोय, सो इथे प्लस येणार. आणि x² काय येणार आहे? y ने मल्टिप्लाय केलंय y. आता नीट ऑब्झर्व करा, इथे कॅन्सल होत नाही आणि काय येतंय बघा 3 - 2. सो काय येणार आहे? x³ y⁴. आणि इथे बघा +2 आणि +1 म्हणजे काय झालं? +3x² y. आणि मग दिस इज द प्रॉब्लेम. तुम्हाला मुद्दामून दाखवते कारण काही लोकांचं असं म्हणणं असेल की आता मी जिथे केलं होतं तर लक्षात आलं असेल की सर ते रूल 2 मध्ये पण बसू शकतं. पण लक्षात आलं का? मी नेहमी सांगतो की इंटिग्रेटिंग फॅक्टर मध्ये सिंगल टर्म हवी. काय हवं? सिंगल टर्म. अशा प्रकारे डायरेक्ट 2 टर्म्स एकत्र म्हणजे असं एक्सप्रेशन नको. सो 2 टर्म आल्यात असं एक्सप्रेशन चालणार नाही. सिंगल. आतापर्यंत जेवढे इंटिग्रेटिंग फॅक्टर केलेत, भरपूर प्रॉब्लेम केले, जो 10 ला क्रॉस केला असेल आपण, एवढे प्रॉब्लेम केले, त्या सगळ्यामध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर हा सिंगल टर्म होता. इथे मात्र सिंगल टर्म नाही, 2 टर्म आल्या, म्हणून हा इंटिग्रेटिंग फॅक्टर चालणार नाही. आणि हा जर इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणून चालणार नसेल तर मग आपल्याला डेफिनेटली रूल 3 किंवा रूल 4 ने करावं लागेल. ओके. सो आता रूल 3 आणि रूल 4 हे कसं आहे, तर आता सध्या रूल 4 च्या अंडर हा प्रॉब्लेम करतोय. आता तुम्ही तर रूल 3 चेक करा समजा, पण मी आता रूल 4 साठी डायरेक्ट सांगतो काय करायचं. सो आपण हे सांगणार की गिव्हन DE कॅन बी रिटन ॲज. मग आता कसं लिहिणार आपण? रूल 4 साठी आपल्याला कन्व्हिनियंट कसं आहे, तर रूल 4 साठी काय आयडिया असते? y/dx हवा असतो. सो याच्यातनं आपण y कॉमन घेऊयात. मग काय येईल सांगा? हेच कसं लिहिता येईल डिफरन्शियल इक्वेशन? जर y कॉमन घेतला तर 3x² y³ बरोबर, एक y बाहेर घेतलाय प्लस 2x आणि इथे येईल y बरोबर, y दोन्ही मधनं बाहेर घेतलाय. सो मला मिळालं y/dx. बाकी इकडे काही करायची गरज नाही कारण की मला रूल 4 अप्लाय करायचा आहे. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात असं चाललं असेल की सर पण तुम्ही इथं आता हे केलंय कारण तुम्ही आता रूल 4 शिकवताय, त्याच्या अंडर हा क्वेश्चन घेतला. अगदी बरोबर आहे, पण तुम्हाला एक्झाम, तुमचा प्रश्न असेल एक्झाम मध्ये सर आम्हाला कसं कळणार? तर मी तुम्हाला ऑलरेडी एक ट्रायल अँड एरर दाखवले की मी रूल 2 साठी ट्राय करून बघितलं, ते फेल झालंय. मग तुम्ही त्याचप्रमाणे 2 मिनिटांमध्ये रूल 3 साठी सुद्धा ट्राय करून बघू शकता. ओके. हेच डिफरन्शियल इक्वेशन इथे एक्स कॉमन काढून दाखवू शकता, इथे एक्स कॉमन काढायचं वगैरे आणि मग ते दाखवू शकता आणि मग कळेल की आपल्याला ते फेल होतंय परत एकदा. ओके. सो मी आता डायरेक्ट इथं कंडिशन बघतो. सो काय कंडिशन आहे? एन डॅबा n बाय डॅबा x मायनस डॅबा m बाय डॅबा y अपॉन काय घेत असतो आपण? m घेत असतो. सो आता इथे डॅबा n बाय डॅबा x जे आहे ते इथे कॅल्क्युलेट केले, ते घेऊया. डॅबा n बाय डॅबा x हे जे आले ते 6x² y³ मायनस 2x आणि मग मायनस साइन आणि मग डॅबा m बाय डॅबा y घ्यायचं, हे डॅबा m बाय डॅबा y 12x² y³ प्लस 2x अपॉन m लिहायचं आहे, पूर्ण m लिहायचं, हा पूर्ण m आहे बघा, पूर्ण m लिहून टाकतो मी. 3x² y⁴ प्लस 2x y. हे जर सॉल्व्ह केलं तर कसं येतंय बघा, 6x² y³ मायनस 2x, ह्या साइनने मल्टिप्लाय करूया, मायनस 12x² y³, इथे पण काय होणार? मायनसच होणार, मायनस 2x. ह्या डिनॉमिनेटर मधनं काय कॉमन काढता येतंय का ते पण बघितलं पाहिजे, पण आपण हे लिहूया 3x² y⁴ प्लस 2xy. सो दिस इज इक्वल टू 6 आणि मायनस 12 म्हणजे काय आलं? -6
एक्स स्क्वेअर वाय क्यूब आणि इथे काय आलं मायनस मायनस, सो 4 आलं बघा, बरोबर ना, मायनस मायनस ऍडिशन करायला लागेल, सो 4x आलं. आता एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही, काय की इथे मायनस, इथं 4x आहे, इथं 2x आहे, म्हणजे याचा अर्थ y कॉमन काढायला लागतो, पण आपण पुढच्या स्टेपला काढूया, प्लस 2xy. आता याच्यामधनं काय करता येईल आपल्याला, हा जो ब्रॅकेट आहे हा वर आपल्याला एवढा जो पार्ट आहे वर प्रोड्यूस करता येतो का, त्याच्यासाठी पहिले एक काम करू, हा y इथं दिसतोय, हा y ला कॉमन घेऊयात, मग काय येईल 3x स्क्वेअर वाय क्यूब. मला कसं कळालं, कारण इथे y क्यूब आहे आणि इथं y⁴ होता, म्हणजे एक y बाहेर घेणं कंपल्सरी. इथं पण 4x आहे आणि इथं काय 2 म्हणजे 2x y आहे, y ला बाहेर घेऊया, सो 3x स्क्वेअर वाय क्यूब आणि मग येईल इकडे प्लस y कॉमन घेतला म्हणजे 2x येईल, बरोबर. हे असं आलं. आता इथे वर मायनस साइन दिसतोय, त्याला कॉमन घ्यायचं. अजून काय दिसतंय त्याच्यामध्ये, आपल्याला 2 सुद्धा कॉमन घेता येईल, सो -2 कॉमन घेतला. काय केला, -2 कॉमन घेतला, काय राहिलं 2 3 6 येतं, सो 3x स्क्वेअर वाय क्यूब आणि आता मायनस बाहेर घेतलेला असल्यामुळे प्लस 2x असं येणार. आता जर क्लिअरली ऑब्झर्व केलं तर काय आपलं ऑब्झर्वेशन आहे, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम असल्यामुळे कॅन्सल आउट होणार आणि मग फायनली माझ्याकडे काय येणार आहे, -2/y विच इज फंक्शन ऑफ y ओनली. आणि मग आता इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहायचं आहे मला. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ y dy इज इक्वल टू इंटिग्रेशन f ऑफ y काय आहे, -2/y dy. सो दिस इज इक्वल टू काय करायला लागेल, -2 ला बघा, e रेज टू -2 ला बाहेर घेतला, 1/y राहिला, पण 1/y चं काय येतं इंटिग्रेशन, लॉग y येतं. सो आता याला सॉल्व्ह करूयात, e रेज टू लॉग y आणि ही -2 ची पॉवर कुठे जाणार, वर, सो -2 असं येणार. सो फायनली आन्सर e आणि लॉग एकमेकांना कट करतील, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आलाय माझा, इंटिग्रेटिंग फॅक्टर आला y रेज टू -2, म्हणजेच पर्यायाने काय आला 1/y स्क्वेअर. हा आपला फायनली काय आलेला आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर 1/y स्क्वेअर. ओके, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाल्याच्या नंतर आता आपल्याला पुढची स्टेप करायची आणि ते म्हणजे मल्टिप्लिकेशन. सो स्टेप नंबर 4 मल्टिप्लिकेशन. इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करतो आपण कोणाला, तर त्या पूर्ण डिफरन्शियल इक्वेशनला. ओके, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे तो आपल्याला जो मिळालाय तो आहे 1/y स्क्वेअर. सो 1/y स्क्वेअर आणि पूर्ण तुमचा m dx वगैरे लिहायचा. m काय आहे तो लिहून घेऊयात, 3x स्क्वेअर y रेज टू 4 प्लस 2xy dx प्लस n जो आहे तो लिहा 2x क्यूब y क्यूब मायनस x स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. आता प्रत्येकाला डिवाइड करूया. सो काय येईल, 3x स्क्वेअर y रेज टू 4 अपॉन y स्क्वेअर प्लस 2xy अपॉन y स्क्वेअर. बरोबर, क्लिअर आहे. अरे समजते की नाही, समजते. dx प्लस 2x क्यूब y क्यूब मायनस x स्क्वेअर, इथे पण कशाने डिवाइड करायचं, y स्क्वेअरने, इथे पण कशाने, y स्क्वेअरने, dy इज इक्वल टू 0. राईट. मग फायनली हे जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा काय मिळेल आपल्याला, इथे बघा कट होतंय काही गोष्टी, त्या इथं मेन्शन करूयात आपण. डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, समजा डायरेक्ट लिहू 3x स्क्वेअर आणि इथे y स्क्वेअर आहे, y रेज टू 4 आहे, म्हणजे हे y स्क्वेअर इथल्या 2y ला तरी कट करते, म्हणजे काय राहील y स्क्वेअर प्लस 2x ॲज इट इज राहणार, हा y ह्या स्क्वेअर मधल्या एकाला कट करेल, म्हणजे अपॉन y राहील. सो हे dx प्लस y स्क्वेअर इथल्या y क्यूब मधल्या 2y ला, म्हणजे 2y जे y स्क्वेअर आहे त्याला कट करेल. सो काय राहील इथे 2x क्यूब y राहील फक्त आणि इथे मायनस x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. हे आपलं फायनली आलेलं आहे डिफरन्शियल इक्वेशन आणि यालाच आपण म्हणतो काय आहे, हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो फायनल स्टेप इज स्टेप नंबर 5, जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन मध्ये आपल्याला काय करायचं असतं, इंटिग्रेशन ऑफ m बाय कीपिंग y कॉन्स्टंट. इथे m चं इंटिग्रेशन घ्यायचंय, m म्हणजे हे एवढा पार्ट 3x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस
2x अपॉन वाय dx प्लस, आता इथे पुढे इंटिग्रेशन मध्ये अशा सगळ्या टर्म्स घ्यायच्यात यांच्या की याच्यामध्ये एक्स नाही. आता इथं फॉर्च्युनेटली आपल्याकडे इथे पण एक्स आहे, इथे पण एक्स आहे, म्हणजे एकही टर्म नाही म्हणजे 0, राईट. dy इज इक्वल टू सी. सो इथे y कॉन्स्टंट आहे. सो इथे y कॉन्स्टंट आहे म्हणजे 3y² तर असाही बाहेर निघाला इंटिग्रेशनच्या. मग राहिलं काय, फक्त x². तर x²चं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला, काय येतं x³ 3 प्लस इथे 2 अपॉन वाय असाही कॉन्स्टंट आहे, बाहेर लिहायला लागेल. मग फक्त x²चं इंटिग्रेशन काय आलं, सॉरी एक्सचं इंटिग्रेशन काय आलं, x²/2 प्लस याचा आन्सर 0च येऊन जातं, ते काय लिहायची गरज नाही, इज इक्वल टू सी. सो 3 ला 3 कट केला आपण. सो फायनली आन्सर आलं x³ y² प्लस 2 ला 2 कट केला. सो x² अपॉन y इज इक्वल टू सी. दिस इज फायनल जनरल सोल्युशन. ओके.